राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांचा कार्यकाळ आजीवन असतो. 1925 साली संघाची स्थापना करणाऱ्या डॉक्टर हेडगेवार यांच्या पश्चात गुरुजी व त्यांच्या पश्चात बाळासाहेबांनी सरसंघचालक पदाची धुरा वाहिली. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चतुर्थ सरसंघचालक प्राध्यापक राजेंद्र सिंह उपाख्य रज्जू भैया याला एका अर्थाने अपवाद ठरले. बाळासाहेबांची प्रकृती ठीक नसल्यामुळे सरसंघचालक पदाची जबाबदारी पार पाडणं त्यांना कठीण जात होतं. अशावेळी बाळासाहेब स्वतःहून सरसंघचालक पदावरून मुक्त झाले व त्यांच्या सूचनेनुसार प्राध्यापक राजेंद्र सिंह यांची सरसंघचालक म्हणून घोषणा करण्यात आली. नमस्कार, मी अवधूत वाघ आणि आपण पाहत आहात माझं YouTube चॅनेल अवधूत चिंतन. संघाच्या इतिहासात अशी घटना प्रथमच घडत होती. एक सरसंघचालक हयात असताना दुसऱ्या व्यक्तीची सरसंघचालकपदी निवड होणं अपेक्षित नव्हतं. पण संघ कार्याला पूर्ण वेळ देता येत नाही म्हणून स्वतःहून त्या सर्वोच्च पदावरून निवृत्त होणाऱ्या व दुसऱ्या योग्य व्यक्तीकडे ते पद सोपवून त्याला नेतृत्वाची संधी देणाऱ्या बाळासाहेबांसारख्या थोर स्वयंसेवकाने घालून दिलेले त्यागाचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. रज्जू भैया यांचा जन्म 29 जानेवारी 1922चा. त्यांच्या आईचे नाव ज्वालादेवी व वडिलांचे नाव बलबीर प्रताप थोमर. रजपूत घराण्यातील रज्जू भैया जन्मले व वाढले ते उत्तर प्रदेशात. त्यांचे प्राथमिक शिक्षण नैनितालमध्ये तर त्यानंतरचे सारे शिक्षण अलाहाबाद म्हणजेच सध्याचे प्रयागराज येथे झाले. रज्जू भैयांचे वडील हे भारतीय अभियांत्रिकी सेवेत दाखल होणारे पहिले हिंदुस्थानी अभियंता होते व त्यांनी ब्रिटिश राजवटीत सिंचन खात्यात मुख्य अभियंता म्हणून सेवा बजावली होती. याआधी अशा प्रकारच्या उच्चपदस्थ सरकारी नोकरीत फक्त गोऱ्या लोकांनाच प्रवेश असे. गोऱ्या लोकांची ही मक्तेदारी त्यांनी मोडीत काढली हे विशेष. भौतिकशास्त्र व विशेषतः अणुविज्ञान हा रज्जू भैयांचा आवडीचा विषय होता. नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर C.V. रमण पदव्युत्तर परीक्षेचे त्यांचे परीक्षक होते. रज्जू भैयांच्या अणुविज्ञानाच्या अभ्यासाने डॉक्टर C.V. रमण एवढे प्रभावित झाले की त्यांनी रज्जू भैयांना बंगळूर येथील राष्ट्रीय प्रयोग विज्ञान संस्थेत स्वतःच्या मार्गदर्शनाखाली अणुविज्ञान क्षेत्रात पुढील संशोधन करण्याचे आमंत्रण दिले. पण आपले पुढील आयुष्य हे संघ कार्यासाठीच आहे हे माहीत असलेल्या रज्जू भैयांनी त्याऐवजी प्रयागराज विश्वविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा देण्याचे ठरविले. त्यामागे त्यांचा उद्देश प्राध्यापक म्हणून सेवा करताना उरलेला वेळ संघ कार्याला देता येईल हा होता. रज्जू भैयांची राहणी अतिशय साधी होती. अयोध्येतील राम मंदिर बळकावून तेथे केलेले अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त झाल्यावर मुलायम सरकारने रज्जू भैयांसहित अनेक संघ पदाधिकाऱ्यांना तुरुंगात डांबले. राजकीय कैदी असल्यामुळे जरी त्यांची सारी व्यवस्था सरकारतर्फे तुरुंगात करण्यात आली होती तरी रज्जू भैया स्वतःचे कपडे स्वतः धुत व नंतर घडी घालून उशीखाली ठेवत. साधेपणा हा गुण त्यांच्या असाधारण व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य घटक होता. प्राध्यापक म्हणून त्यांना मिळालेल्या पगाराचा ते अत्यंत काटकसरीने वापर करत व शिल्लक रक्कम गरीब व गरजू मुलांच्या फीसाठी खर्च करत. त्यांच्या घरच्यांनी त्यांना राहण्यासाठी प्रयागराज येथे एक घर खरेदी करून दिलं होतं. कालांतराने त्यांनी हे घरही एका संस्थेत दान करून संघ कार्यालयात राहणंच पसंत केलं. अखेरपर्यंत रज्जू भैयांचे कोणतेही बँक खाते नव्हते व 1 इंचभर जमीनही त्यांच्या नावे नव्हती. वडिलोपार्जित संपत्तीतील आपला हिस्सा घेण्यासही रज्जू भैयांनी नकार दिला होता. रज्जू भैया पहिल्यापासूनच जाज्वल्य राष्ट्रभक्त. 1942च्या चलेजाव आंदोलनात त्यांनी भाग घेतला व त्यानंतर ते संघाच्या संपर्कात आले. संघ विचारांनी त्यांच्या मनावर गारूड केले व त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य संघ कार्यासाठी समर्पित केले. 1994 ते 2006 वर्षाचा काळ संघासाठी राजकीयदृष्ट्या भरभराटीचा ठरला. याआधी झालेल्या रामजन्मभूमी आंदोलनाने समाज ढवळून निघाला होता. त्याचा परिणाम म्हणून बाबरने रामजन्मभूमीवर अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत मशिदीचा विध्वंस, त्यानंतरचे जातीय दंगे व त्याच्या पार्श्वभूमीवर रज्जू भैयांकडे संघाची सूत्रे आली. रज्जू भैयांचे वैशिष्ट्य हे की त्यांचे सर्व पक्षीय नेत्यांशी वैयक्तिक संबंध होते. रज्जू भैया प्रयागराज विश्वविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक जरी असले तरी संघाच्या माध्यमातून त्यांचा
जवळजवळ सर्वच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद होता. प्रत्येक माणूस हा मुळात चांगलाच असतो. त्याला आलेल्या अनुभवामुळे तो कधीकधी वाईट वागतो. असे असले तरी प्रत्येकाशी आपण चांगलेच वागले पाहिजे ही त्यांची भावना होती. राग अथवा क्रोध करून नुकसानच होते. त्यामुळे शांती व संयम राखणे हाच संवादाचा उत्तम मार्ग आहे असे त्यांचे मत होते. या त्यांच्या स्वभावामुळेच की काय, अनेक भिन्न भिन्न क्षेत्रातील भिन्न भिन्न विचारसरणीच्या लोकांशी देखील त्यांची घनिष्ठ मैत्री होती. त्यांच्या या राजकारणापलीकडील मैत्रीचा लाभ भाजपचे अल्पमतातील वाजपेयी सरकार चालविण्यास झाला असावा असं वाटणं स्वाभाविक आहे. रज्जूभैयांच्या सरसंघचालक पदाच्या काळाची पार्श्वभूमी अतिशय अस्थिर अशी होती. याच कालखंडात एकीकडे विश्व हिंदू परिषद श्री राम जन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व करत होती, तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीची लोकप्रियता वाढत होती. हिंदुत्वाची विचारधारा तेवत ठेवून हिंदूंच्या संघटनेचा वटवृक्ष अधिक मजबूत करण्याबरोबर देशाच्या राजकीय पटलावर अतिशय वेगाने घडणाऱ्या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवून आपल्या लक्ष्याप्रती मार्गक्रमण करायचे अतिशय अवघड काम रज्जूभैयांच्या नेतृत्व गुणांमुळे सहज साध्य झाले. त्यांच्याच कार्यकाळात संघाच्या एका स्वयंसेवकाने भारताचा पंतप्रधान म्हणून 3 वेळा शपथ घेतली. पहिल्यांदा 16 दिवसांसाठी, दुसऱ्यांदा 13 महिन्यासाठी, तर तिसऱ्यांदा 1999 साली संपूर्ण कार्यकाळासाठी अटल बिहारी वाजपेयींनी हिंदुस्थानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. संघाच्या अमृत महोत्सवी वर्षात संघ स्वयंसेवक पंतप्रधानपदी आरूढ होणे हाच मुळी अमृततुल्य योग होता. सध्याचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी नुकतीच या विक्रमाची बरोबरी केली आहे. संघाच्या शतक महोत्सवी वर्षात हिंदुस्थानचे नेतृत्व एक संघ स्वयंसेवक करतो हे जगाने पाहिले. एवढेच नव्हे तर भविष्यात रज्जूभैयांचा विक्रम तोडण्याची तयारीही संघ करत आहे, ही आनंदाची बाब आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात. एक सरसंघचालक हयात असतानाच दुसरा सरसंघचालक घोषित होण्याची घटना रज्जूभैयांच्या जीवनात 2 वेळा घडली. बाळासाहेबांनी आपल्या हयातीतच प्रकृतीच्या कारणास्तव संघाची सूत्रे रज्जूभैयांच्या हाती दिली, तर त्याच कारणास्तव रज्जूभैयांनी सरसंघचालक पदाची जबाबदारी 2000 साली सुदर्शनजींवर सोपवली. त्यानंतरचे आपले उर्वरित आयुष्य त्यांनी पुणे येथे घालवले. संपूर्ण आयुष्य संघकार्याला समर्पित करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परमपूज्य सरसंघचालकांच्या मालिकेतील या असाधारण व्यक्तिमत्वाने 14 जुलै 2003 रोजी आपला नश्वर देह त्याग करून अनंताकडे झेप घेतली. तेव्हा त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी व उपराष्ट्रपती भैरवसिंह शेखावत उपस्थित होते. भौतिकशास्त्रातील अध्यापनाच्या त्यांच्या योगदानाला मानवंदना देण्यासाठी प्रयागराज विश्वविद्यालयाला त्यांचे नाव देऊन त्यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.